त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो। आता कसली माफी मागताय हो? आणि तुम्हाला काय वाटलं होतं माझ्या बहिणीच्या आयुष्याचा बट्ट्याबोळ तुम्ही कराल? तुम्ही तिच्या वाईटावर टाकला होता, पण यो विठ्ठल तिच्या पाठीशी उभा होता। तुम्ही काय बी नाही करू शकत। यो माणूस नसता आज माझ्या बहिणीचं काय झालं असतं? हा माणसानं माझ्या साऊची जबाबदारी घेतली आणि आता तिच्या घरात आहे ना, एकदम चांगलं चाललंय बघा। तिचं सुखाना संसार चाललाय। तिच्यावर प्रेम करणारी, तिला सांभाळणारी माणसं तिला मिळाली आहेत। त्या अमररावाबरोबर लग्न झालं असतं तर पुरती फसली असती आमची साऊ। खरं तर या घटनेनंतर मला जाणवलं, सावली सारखी मुलगी ज्या घरात जाईल ना, त्या घराचं सोनच करेल हो। कारण तुझ्या घरात परीस आलाय, परीस, ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं। इतकी साधी नितळ मनाची मुलगी कधीच कोणाचं वाईट नाही करू शकत। तुम्ही खरंच नशीबवान आहात, सावली तुमच्या आयुष्यात आली। सावली तिच्या नावाप्रमाणेच तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार। खरं सांगू, आम्ही गरजेपोटी खोटं बोलून आमच्याच नजरेत पडलो। तुम्ही तुमच्या नजरेत नाही, तुम्ही माणूस म्हणून पडलात। कोणत्या जन्माची पुण्याई होती काय माहित। अव स्त्रीच्या रूपावर भाळण्यापेक्षा तिचा सांभाळ करणारा पुरुष ह्यो खरा पुरुष असतो। सारंगरावानं माझ्या साऊला सांभाळले, सावरले। आणि होय, हात जोडून विनंती करतो बघा, 4 पैशासाठी कुणाच्या आयुष्याशी असा खेळ करू नका। रामकृष्ण हरी। हे सगळं काय होतं? म्हणजे सावलीला पण माझ्यासारखं अंधारात ठेवून तिच्याही आयुष्याचा खेळ केलाय। म्हणजे सावली चुकीची नाही, ती सगळं नीट करण्याचाच प्रयत्न करत होती, पण तिचं ऐकणारं कोणी नव्हतं। मी सावलीला समजण्यात चुकलो, हे मात्र खरं। सावली, सावली, सावली। मी पाहिलं कशी वाटली रूम? काय एवढ्या मेहनतीने मी ही रूम सजवली, तयार केली तुमच्यासाठी, आणि तुम्ही काही बोललातच नाहीत ना। म्हणलं स्वतःच जाऊन विचारावं की बा कशी वाटली रूम तुम्हाला। हा सांगा ना, कशी वाटली रूम? म्हणजे तुम्हाला काही रेटिंग बिटिंग द्यायचं असेल तर द्या, बिंदास। काय द्याल बरं? 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार? हा 5 स्टार?
म्हटलं कसे आवडली रूम, काही गिफ्ट बिफ्ट द्यायचे ग. अगं सोन्याचा हांडा पण देतील त्यांच्या मनात आल्यावर. आपल्याला नको एवढं काही. तुम्ही फक्त मला सांगा तुम्हाला रूम आवडली की नाही. छान आहे. चांगली चांगली. सावळे कळते का तुला? रूपम कॉस्मेटिकच्या मालकानं मी केलेल्या कामाला दाद दिली. तुम्हाला सांगते हे बेडशीट आहे ना, हे बेडशीट मी ऑनलाईन मागवलं. आणि हे मी रुखवतात आणलं होतं आमच्या घरी. पाहुणे ज्या खोलीत थांबतील की नाही त्या खोलीत आम्ही लटकवून देतो. तो बघा इविलाय. हा तुमच्यावर बारीक नजर, चांगली नजर ठेवावी म्हणून ठेवलाय. आणि ह्या सगळे विषय आहेत ना, त्या शेजारच्या नाक्यावर एक दुकान आहे नाही का, एवढी मचमच करावी लागली त्याच्याजवळ, सांगते एवढी घासाघीस करावी लागली तरी मी 50 रुपयेच कमी केले. पण घेऊन आले. म्हणलं पैसे नंतर देऊ, त्याला काय एवढं. आणि हे नाही म्हणजे मी आवरलेल्या रूम मध्ये ही एक्स्ट्रा छान तुम्ही काय करताय? नाही म्हणजे मी तर नव्हती ठेवली इथं. ते गावाकडे जास्त थंडी असते ना, तर मीच तिला म्हणालो की एक्स्ट्राची पांघरुणं वगैरे ठेव. मला वाटलं तुम्ही दोघं वेगवेगळे झोपता की काय. म्हणजे तुम्ही वर पलंगावर ही खाली. झोपतीस तू? काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. मस्करी केली मी. कशी तोंड पडली तुम्हा दोघांची. कसे तुमचं लग्न एकदम फिल्मी स्टाईलने लागलं ना. हिरो वर हिरोईन खाली. काय सारंगराव, ऍक्टिंगचा जरा किडा आहे मला. ओव्हर ऍक्टिंग वाटते की काय तुम्हाला?